Hello children, how are you? How are you today? I am good, I am well. What about you? Hello kids, welcome to Savita Fawde Academy. मुलांनो, या मराठीच्या तासाला आपण शिकतोय नवीन धडा. आज आपण शिकतोय नवीन धडा, धडा नंबर 6. ऐकूया, खेळूया. इथे काही चित्र दिलेली आहेत, त्याद्वारे आपण हा धडा शिकणार आहोत. तर मुलांनो, आपण आहोत पान नंबर 9 वरती. धडा आहे ऐकूया आणि खेळूया. तर इथे काही आपल्याला कृती करायची आहे, चित्रे पाहायची आणि तशी कृती करायची, हो की नाही. तर मुलांनो, हा जो धडा आहे, हा धडा शाळेमध्ये तुमचे मराठी शिक्षक हा ग्राउंडमध्ये शिकवतील, मैदानात बाहेर शिकण्याचा धडा आहे. तर आता आपण हा धडा वर्गातच शिकूयात आणि नेक्स्ट टाइम प्रयत्न करूयात कृती करण्याचा. चालेल? तर चला. आता पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं मुलांनो? एक मुलगी आहे जी काय करते? धावते आहे. तर चला, इथे काय दिलेलं आहे? शाळेच्या मैदानावर 50 मीटर धावा. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे? शाळेच्या मैदानावर 50 मीटर धावायचं आहे. पळणं, धावणं खूप गरजेचं आहे आपल्या हेल्थसाठी. आता 2 नंबरला काय आहे? शंकूवरून उड्या मारत जा. म्हणजे पहिल्यांदा सलग धावायचं आहे 50 मीटर. दुसऱ्यांदा काय करायचं? मध्ये अडथळे ठेवायचे. म्हणजे चुकून कधी कुणी मागे लागलंच, कुत्रा भू भू भुंकतो आणि तुम्ही पळता. कुत्रा मागे लागला की कधीच पळायचं नाही. मग त्याला असं वाटतं की तुम्ही मला घाबरलात, मग तो अजून जोराचा पळतो आणि येऊन चावा घेऊ शकतो. इट्स व्हेरी डेंजरस. म्हणून शांत उभं राहायचं, एकदम कॉन्फिडन्स नाही त्याच्याकडे बघत, एकदम शांत उभा राहतं कुत्रा. तर सांगायचा मुद्दा हा की कधी तुम्हाला पळायची गरज पडलीच, आणि अशा पण कॉम्पिटिशन असतात, हॉर्स कॉम्पिटिशन असतात, कसे मध्ये मध्ये त्याला काहीतरी अडथळे ठेवलेले असतात, तसे अशा ऑलिम्पियाडमध्ये खूप साऱ्या कॉम्पिटिशन आहेत की मध्ये अडथळे ठेवले जातात आणि त्याच्यावरून पळायचं उड्या मारत, हो की नाही. तर इथे शंकू ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरून जंप करत पळायचं आहे. म्हणून शंकूवरून उड्या मारत जा असं सांगितलेलं आहे. हे देखील मैदानात करायची कृती आहे. तर आपण नक्कीच ट्राय करूयात, ओके, नेक्स्ट टाईम. तर पुढे आहे, हा मुलगा काय करतोय? एका जागी 5 उंच उड्या मारा. मुलांना तुम्हाला रश्शी उडी माहिती आहे? दोर उडी. तीच ती. एका जागी 5 उंच उड्या मारा. तर उभं राहायचं आणि एकाच जागेवर उभं राहून 5 उंचच्या उंच उड्या मारायच्या. कुणाची उंच जाते अशी ती कॉम्पिटिशन, हो की नाही. तर पुढे आहे, जमिनीवरील शिडीच्या चौकोनातून धावा. म्हणजे एक शिडी जी लाकडाची, बांबूची बनवलेली असते घरामध्ये, हो की नाही. आता एक असा स्टूल असतो मोठा, तर पूर्वी असायची ही अशी शिडी, गावी अजून दिसते अशी, हो की नाही. तर ही अशी शिडी असते. तर त्याच्यामधून ते जे चौकोन आहेत मध्ये मध्ये, त्याच्यातून धावायचे. कोण फास्ट धावतो? जमिनीवरील शिडीच्या चौकोनातून धावा. चौकोन येत नाही त्याच्यामधून धावायचं म्हणजे पळायचं, हो की नाही. असा हा छान खेळ आहे. म्हणजे आपल्या मराठीच्या पुस्तकाद्वारे आपल्याला छान खेळ देखील खेळायला भेटतात मैदानी, हो की नाही. तर पुढे आहे, बेडकाप्रमाणे 10 उड्या मारत जा. याच्या अगोदरचाच धडा म्हणजे ती कविता आहे, डराव डराव बेडूक दादाची, हो की नाही. कसा उड्या मारतो बेडूक दादा? तशीच बेडूक दादासारखी उडी मारायची आहे. लहान असताना मुलांना आवडतात आणि नर्सरीच्या वगैरे मुलांच्या, KGच्या वगैरे मुलांचे कॉम्पिटिशन असतात. बेडूक दादासारख्या उड्या मारायच्या किंवा पोत्यातली उडी, हो की नाही. तसेच उड्या मारायच्या. किती? बेडकाप्रमाणे 10 उड्या मारत जा. म्हणजे उड्या मारत जायचं, एका जागेवर मारायचं नाहीत, मारत जायचं. एक लाईन खेचलेली असेल तिथपर्यंत पटकन कोण जातो 10 उड्या मारत, ही सी इज अ विनर, ओके. देन नेक्स्ट, हत्तीसारखे 3 मीटर चाला. याप्रमाणे एक हात पुढे, एक हात खालून असा कान पकडायचा, म्हणजे सोंड बनवायची हत्तीची,
आणि 3 मीटर चालत जायचं तसंच पकडून. जो पटकन पोचेल, जी काही विनिंग लाईन खेचलेली असेल तिथपर्यंत, ही सी इज अ विनर. ओके. पुढे 4 कोलांट्या उड्या मारा. आता ह्या उड्या मारताना जरा जपून. कोलांट्या उड्या मारताना पटकन घसरलात, वाकडे तिकडे पडलात तर थोडंफार लागू शकतं, हो की नाही, म्हणून जपून. आणि मग ह्या उड्या मैदानात न मारता तुम्ही घरी मारू शकता, हो की नाही, किंवा मग गादीवरती मारू शकता, म्हणजे तुम्हाला लागणार नाही. कोलांट्या उड्या मारायला हे याचे पाय इकडे अशा कोलांट्या उड्या मारायच्या. किती? 4. प्रयत्न करा. एकच मारा पहिल्यांदा, येत असेल तर दुसरी, आणि कॉन्फिडन्सने येत असेल तरच तिसरी. अति कॉन्फिडन्सने येत असेल तरच चौथी. अति कॉन्फिडन्स दाखवला तर पटकन लागू शकतं. सो बी केअरफुल. नेक्स्ट, दोरीवरच्या 20 उड्या मारा. दोरउडी, रस्सी उडी आपण बघितलं. इथे जशा जागेवरच उड्या मारायच्या स्वतः, तसे इथे रस्सी दोरीचा वापर करायचा आणि उड्या मारायचा. दोरीवरच्या रस्सीवरच्या उड्या देखील छान एक्सरसाइज आहे, तर त्या तुम्ही मारायचा प्रयत्न नक्कीच करा. तर अशा पद्धतीने हा धडा आहे. ऐकूया आणि खेळूया. ऐकूयात म्हणजे टीचर सांगतील की कुठली कुठली कृती करायची, त्यांचं ऐकायचं आणि खेळायचं छान ग्रुपने, किंवा मग एकट्याची कॉम्पिटिशन घेतली जाईल. अशी बघितलं जाईल की कोणाला 50 मीटर धावता येतं, कोणाला शंकरून उड्या मारत जाता येतात, कोणाला एका जागी 5 उड्या मारता येतात, कोणाला जमिनीवर शिडीच्या चौकोनातून धावता येतं छान, कोणाला बेडकाप्रमाणे पटापट 10 उड्या मारता येतात, पटकन मारत जाता येतात, कोणाला हत्तीसारखी 3 मीटर चालता येते, कोणाला 4 कोलांट्या उड्या मारता येतात, आणि कोणाला झटपट दोरीवरच्या 20 उड्या मारता येतात. उड्या मारताना वेळ बघितला जातो. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उड्या कोण मारतो, तो विद्यार्थी जिंकला. ओके. तर अशा पद्धतीने आजचा आपला 6वा धडा ऐकूया आणि खेळूया आपण इथे संपवलेला आहे. तुम्ही नक्कीच याच्यातले खेळ घरी देखील खेळू शकता तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर सुट्टीच्या दिवशी, किंवा स्कूलमधून घरी गेल्यानंतर. फक्त या 4 कोलांट्या उड्या घरीच मारायच्या, ओके नाही. पुढचा धडा आपला आहे खेळत खेळत वाचूया.